आणि बातमी आहे सामनाची। मोदी आणि शहांचा अहंकार संसदेमध्ये चूर करण्याचं काम राहुल गांधींनी केलं अशी टीका आजच्या सामनामधून करण्यात आलेली आहे। एक अकेला मोदी शहा पर भारी असं सामनामधून हल्लाबोल करण्यात आलेला आहे। आता राहुल गांधींना रोखा अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ अहंकारांवरती आलेली आहे। मोदी आणि शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यामध्ये पाहावे लागतील असं सुद्धा सामनामधून म्हणण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एक अकेला राहुल गांधी या सगळ्यांवरती भारी पडले। मोदी शहांचा अहंकार संसदेमध्ये चूर करण्याचं काम राहुल गांधी यांनी केलंय। ईडी सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी आणि शहा घाबरवत राहिले। भाजपने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही असा जोरदार हल्लाबोल लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे। भर संसदेमध्ये मोदी, शहा आणि त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला आणि एकच गोंधळ झाला। आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकारांवरती आली। काळाने घेतलेला हा सूड आहे। मोदी शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यामध्ये पाहावे लागणार आहे। गांधी यांना थांबवणं आता सोपं नाही। ईडी सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।